दिवसा स्वप्न बघणं. आपण सगळेच करतो नाही का? पण अनेकदा आपण त्याला वेळेचा अपव्यय म्हणून सोडून देतो. पण काय माहितीये, खरं तर ही आपल्या मनाची एक लपलेली प्रचंड शक्तिशाली क्षमता आहे. चला तर आजच्या या विश्लेषणात आपण दिवा स्वप्नांमागे दडलेल्या याच अद्भुत शक्तीचं रहस्य उलगडूया. कधी विचार केलाय की जेव्हा आपलं मन असं कुठेतरी भरकटतं, तेव्हा ते नेमकं जातं कुठे? भविष्याच्या प्लॅनिंगमध्ये, जुन्या आठवणींमध्ये, किंवा एकदमच कुठल्या तरी काल्पनिक दुनियेत? हा अनुभव आपल्या सगळ्यांचाच आहे. पण प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या मते ही फक्त अशी विचारात हरवून जाण्याची गोष्ट नाहीये. ही एक जबरदस्त शक्ती आहे, जी खरं तर आपलं आयुष्य घडवत असते. म्हणजे बघा, आपली दिवास्वप्न ही काही निष्क्रिय नसतात, ती आपल्या वास्तवाची निर्मिती करत असतात. मग चला, जरा अजून खोलात शिरून बघूया. बघूया की ही दिवास्वप्नांची ताकद एका दुधारी तलवारीसारखी कशी आहे. म्हणजे तिचे फायदे तर आहेतच, पण तोटेही आहेत. अच्छा, तर मग हे दिवास्वप्न म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे आपलं लक्ष बाहेरच्या जगातून, बाहेरच्या कामांवरून पूर्णपणे निघून जातं आणि आपल्या आतल्या वैयक्तिक विचारांवर लागतं. आपण यालाच मन भटकणं असंही म्हणतो, बरोबर? इथे एक खूप मजेशीर उदाहरण आहे. बघा, आपलं मनातलं चित्र आपल्या शरीरावर कसा थेट परिणाम करतं. विचार करा एका गृहिणीचा. जेव्हा ती एखाद्या छानशा ट्रिपबद्दल विचार करते, आनंदी स्वप्न बघते, तेव्हा दिवसभर फिरूनही तिला एकदम फ्रेश वाटतं. पण तीच गृहिणी जेव्हा घरकामाच्या कटकटीचा विचार करते, तेव्हा फक्त काही तासांच्या कामानंतरच तिला प्रचंड थकवा जाणवतो. आणि ही गोष्ट फक्त त्या गृहिणीपुरतीच नाहीये हं. असे अनेक किस्से आहेत. जसे की श्री श्याम यांची ट्रेन नेमकी तेव्हाच सुटायची जेव्हा त्यांना वाटायचं की ती सुटणार. किंवा श्री रघुनाथ, ज्यांना सर्दी तेव्हाच झाली जेव्हा त्यांनी विचार केला की अरे, मी आजारी पडणार. आणि तो कपिल, परीक्षेची भीती वाटली की हमखास त्याला ताप यायचा. हे सगळं काय आहे? तर नकारात्मक दिवास्वप्नांचे नकारात्मक परिणाम. तर मग ह्या सगळ्या उदाहरणामधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ती म्हणजे आपलं मन आणि आपलं शरीर यांचं एक अतूट नातं आहे. आपलं मन जणू आपल्या शरीरासाठी एक ब्लूप्रिंट, एक आराखडा तयार करत असतं. प्राध्यापक सुभाष जगताप यांचं हे एक वाक्य आहे ना, ते या संपूर्ण सिद्धांताचा आत्मा आहे. ते म्हणतात, आपण आपल्या मनाच्या डोळ्यासमोर जे चित्र रेखाटतो, आपलं शरीर आणि आपलं नशीब त्यानुसारच वागतं. विचार करा, किती मोठी आणि प्रभावी कल्पना आहे ही. बरं, मग ही शक्ती कशी काम करते हे तर आपण पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या शक्तीचा वापर कसा करायचा? आपल्या दिवास्वप्नांना आपण मुद्दामहून हेतुपुरस्सर दिशा कशी देऊ शकतो? चला, तेच पाहूया. यासाठी एक मस्त प्रयोग आहे, ज्याला इनर सिनेमा असं म्हणता येईल. काय करायचंय? तर बघा, साधारण अर्धा तासासाठी एक शांत जागा शोधा. शरीर आणि मन एकदम रिलॅक्स, तणावमुक्त करा. आता मनातल्या मनात एक मोठा सिनेमाचा पडदा इमॅजिन करा आणि या पडद्यावर तुम्हाला जे काही मिळवायचं आहे त्याचा एक छोटासा सिनेमा बघा, अगदी डिटेलमध्ये. त्या चित्रात रंग भरा, हालचाल, वास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीव्र भावना अनुभवा. आणि फक्त 2-3 मिनिटांनंतर सगळं विसरून जा. आपलं सुप्त मन बाकीचं काम करेल. आणि हो, हीच गोष्ट ह्या तंत्राला सगळ्यात जास्त प्रभावी बनवते. तुम्ही जे चित्र बघताय त्यात रंग भरणं, त्याचा गंध अनुभवणं, आनंद, दुःख, राग, प्रेम अशा भावनांना मनात जागा देणं, यामुळे काय होतं की आपलं दिवास्वप्न अधिक शक्तिशाली बनतं. आपण जितक्या जास्त इंद्रियांचा वापर करू, तेवढं ते चित्र जिवंत होईल. पण थांबा, हे तंत्र एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीशिवाय अपूर्ण आहे, आणि ती गोष्ट म्हणजे विश्वास. हा विश्वासच या सगळ्या प्रक्रियेसाठी इंधनाचं काम करतो. हे तंत्र यशस्वी होण्यासाठी एकाच गोष्टीची गरज आहे, आणि ती म्हणजे अतूट, अगदी दगडासारखा पक्का विश्वास की हे काम करणारच. कारण शेवटी आपल्या ज्या गोष्टीवर विश्वास असतो, आपण तेच बनतो. अतूट श्रद्धा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ब्रह्मानंद स्वामींची ही गोष्ट ऐका. त्यांनी आपल्या गुरूच्या घोड्यामागे तब्बल 80 किलोमीटर, तेही अणवाणी पायांनी खडतर रस्त्यावरून धावले. जंगल, दगडधोंडे, नदी, कशाचीही पर्वा केली नाही. एकही तक्रार नाही, एकही प्रश्न नाही. आणि जेव्हा ते पोहोचले, पाय रक्ताने माखले होते, तेव्हा त्यांनी फक्त एवढंच विचारलं, गुरुजी, पुढची आज्ञा काय? हा जो समर्पणाचा आणि श्रद्धेचा स्तर आहे ना, यामुळेच त्यांना गुरूंचा संपूर्ण आशीर्वाद मिळाला.
चला, आता आपण एका पुढच्या जरा ॲडव्हान्स्ड टप्प्याकडे वळूया. उत्तम परिणामांसाठी फक्त दिवास्वप्न बघून चालणार नाही, तर आपल्या शरीरातली जी आंतरिक ऊर्जा आहे तिला संतुलित करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. लेखक या ऊर्जेला विद्युत चुंबकत्व किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असं म्हणतात. त्यांच्या मते हीच ती ऊर्जा आहे जी आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या लोकांना आणि गोष्टींना आपल्याकडे खेचते. आणि यशासाठी ही ऊर्जा बॅलन्स्ड असणं खूप गरजेचं आहे. समजा शरीरात नकारात्मक ऊर्जा जास्त झाली असेल तर ती कमी करण्यासाठी एक सोपा प्रयोग आहे. सरळ खुर्चीवर बसा, पाठीचा कणा थाट, पाय थोडे वेगळे ठेवा आणि तळवे मांडीवर. आता तुमच्या हाताचा अंगठा, पहिलं बोट आणि मधलं बोट एकमेकांना जोडा आणि मग 1 ते 10 आकडे मोजत हळूहळू 10 वेळा दीर्घ श्वास घ्या. आणि याच्या उलट कधीकधी अतिरिक्त सकारात्मक ऊर्जासुद्धा धोकादायक ठरू शकते, ज्यामुळे खोटा आत्मविश्वास येतो. ती बॅलन्स करण्यासाठी काय करायचं तर सरळ बसा, पण यावेळी पाय एकमेकांना जोडून ठेवा. छातीसमोर हात जोडा. आता पूर्ण श्वास बाहेर सोडा आणि 5 आकडे मोजेपर्यंत श्वास रोखून धरा. मग पुन्हा श्वास घ्या. असं 5 ते 6 वेळा करायचं आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा, या विश्लेषणाचा सारांश काय, मुख्य मुद्दा काय आहे? तर तो हाच की आपण आपलं वास्तव स्वतः कसं घडवू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती ही की आपला ज्यावर विश्वास असतो आपण तेच बनतो. त्यामुळे आजपासून, आत्तापासून एक संकल्प करा की कोणतंही संकट किंवा अपयश आपल्या दिवास्वप्नांमध्ये शिरणार नाही. हे जे काही विश्लेषण आपण पाहिलं ते प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या स्ट्रॉंग पॉवर विदिन यू या पुस्तकावर आधारित आहे. ज्यांना याबद्दल अजून माहिती हवी असेल ते हे पुस्तक नक्कीच वाचू शकतात. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आज आपण आपल्या मनाच्या पडद्यावर कोणता सिनेमा लावणार आहोत? निवड पूर्णपणे आपली आहे.